अभ्या हा हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. काय महाभिमान पाठवलं का का आत्तीनं? राहू दे बघायचं. तुझ्या आई काय आणतच नसल्यागत बोलतोयस बघ. अगं आणतीस की, पण म्हणलं आत्ता छायाची पी कशी बशी दिला लगेच कसं आणशील, म्हणून आपलं चेष्टानं म्हणलं. तू शाळा शिकतोय मी पडले अडाणी. मला कुठं काय कळतंय तेव्हा नाही का. बरं बया चुकलं माझं, आता तरी दाखव काय त्याच्यात. मी तुला सांगणारच होतो, पण म्हणलं आत्ताच फी भरल्या लगेच कपड्याच नको सांगायला. पण कशी आणलीस कपडे? आणली जशी आणायची तशी. तुला काय करायचंय? सांग की, नाहीतर जा, मी शिवतच नाही. राहू दे, देते माघारी. कसली आहेस ग तू? आता तरी सांग की. अरे त्या शारदीला उसनं पैसे दिलं होतं ना, मग तिनं माघारी दिलं. तिचा पगार झाला ना. मग सगळ्याचे कपडेच आणलीस? नाही, शिलाला ठेवलेत की 100-200. आणि घर खर्च कशाने करणार आहेस? ग माझं बाळ ते. तू नको काळजी करू घराची, मी आहे की. बरं चल उठ, आपल्याला जायचंय. आत्ता? आणि या टायमाला कुठं? हो आत्ताच जायचंय. त्या संगीकडे जाऊन माप देऊन शिवायला टाकू, म्हणजे लगेच शिवायला घेईल ती. अगं ते आपण सकाळी. अरे सकाळनं तिला कामावर जायचं असतंय. हा, दिसभर तिकडचं आणि रात्रीला गावातली शिलाईची कामं घेते बघ. तेव्हा कुठे घर चालतंय तिचं. बरं चल. अभया, हा? शिवून झाले ना की रोजच वास घेत बस. अगं धुतल्यावर नाही त्याचा वास, मला नवीन कपड्याचा वास लय आवडतो. होय का? राहू दे मग शिवायची. जाऊ का मी झोपायला? तुला तर एक बाया लगेच राग येतो. चल. चल लवकर. हे घ्या. संगे लय काम आहे होय ग? नाही नाही, हे काय झालंच की. बोल की, काय आणले शिवायला? अगं पोराच्या शाळेची कपडे. घेतलीच की कपडे एकदाची. बरं झालं की आता सरांच्या शिवाय तरी बसायचे नाहीत. कोणचा सर शिवाय देतोय? त्याला काय वळण बियाण आहे का नाही? अगं तसं नाही म्हणायचं तिला. शिव्या देतात म्हणजे वरडतात असं म्हणते ती. हा असं होय. नाही तर दावलंच असतं भाड्याला. शिव्या द्यायला काय खायला घालतोय? अगं पोरांचं बाईच ऐकून तर घे की. का ऐकायच्या आधीच तुझा योट. आब्या ये रे, माप दे तुझं. बरं, कशी शिवायची पॅन्ट? खाल्लं मोठी असते बघा. बेल बॉटम होय? हा, bell बर bottom. बर. कशाला तसली काय गरज नाही. साधी शिव. अगं कशी बी शिवली तरी कापड आणि पैसा तेवढाच लागतोय. हा असं आहे होय. होय. अगं मग शिव की यायला पाहिजे तसली. पोराची बी हौस व्हायला पाहिजे का ना ग? अभ्या सांगितलं कसली पाहिजे? सांगितली की मगाशी. अरे परत सांग बाबा, हिच्या काय ध्यानात राहत नाही. शिवील गडबडीत साधीच. हा आणि संगे मला जसं जमल तसं पैसे देईल बघ. नाही तर कपडे दिले की लगेच दे म्हणशील. तसलं जमायचं नाही. अगं तुला जमल तेव्हा दे. तुला काय पैसे मागितले तो मी लगेच. अगं आपली पोरं एका शाळेत शिकतात. माझी पल्लू तसंच मला आबेबे आहे. ते हाय ग, पण यावर किलर असलेला बरं बघ, म्हणजे माणूस बी तुटत नाही. बरं झाली का तुझी माप? ही काय झालंच की. आज कोणचा वार आहे? शनिवार आहे. उद्या सुट्टी आहे, अभ्यास कर. अगं सुट्टी दिवशी आमच्याकडे गुरं असतात. ए तुम्ही दोघं वाईज गप बसा जरा. आज शनिवार, मंगळवारी घेऊन जा. अगं 2 दिवस जादा घे, पण चांगलं शिवून दे बघ. कसे पोरग मोठ्या शाळेत गेले, 4 चौघात उठून दिसायला नका का? अगं काके, शाळेत सगळ्यांची कपडे एकसारखीच असतात की. अगं तरी पण माझंच आबे उठून दिसल बघ. अगं प्रत्येकाला हेच वाटत असते, पण पोरं दिसायची तशीच दिसणार. आपणच काळं कुळं नवरं केलं, पोरं काय काळीच होणार आहेत की. हे बी हाय. मग